मित्र जे भेटले ना ते खूप सुंदर आहेत आणि खूप सारे एन्जॉयमेंट. आता आम्ही पॉइंट बघून झालेला आहे. आता जाऊया दुसऱ्या पॉइंटला. हे दुसरा पॉइंट कुठला आता बघून सांगतो तुम्हाला तिथं कुठला दुसरा पॉइंट आहे. या आहे सावित्री पॉइंट. चला तर बघूया काय आहे लोकेशन. तर आता सावित्री पॉइंट बघून झालेला आहे. चला आता नेक्स्ट पॉइंटला. चला भेटूया नेक्स्ट पॉइंटला. आता इथं फायनली आमचा प्लॅन बदललेला आहे. इथं पॉईंट ढीगभर आहेत, 11-12 पॉईंट आहेत, पण सगळ्याकडनं सेमच लोकेशन दिसणार तुम्हाला. जर धोकं जास्त आल्यामुळं असं काय दिसना ते दरीतून. त्यामुळं आम्ही आता जात आहे महाबळेश्वरच्या मेन गावात. तिथं जे बस स्टँड आहे ना तिथं गावात, तिथं मार्केट जरा एक्सप्लोअर करूया, मग जाऊया मॅप्रो गार्डनला. चला. इथं आता आम्ही महाबळेश्वरच्या मार्केटला आलो आहे. तर आता इथं बघूया दुकान बघूया. लई प्रकारचे दुकान आहे तिथं. काहीतरी आपण इथं काहीतरी खेळूया, बाय करूया. इथनं काहीतरी असं मेमरी म्हणून घेऊन जाऊया घरी. असं ओल्ड वाईफ असतील असं शॉप्स आहेत तिथं, डेकोरेटर्स. हे एकदम असं वेंटेज टाईपचं लेदरचं दुकान आहे, लेदरचं शॉप आहे, एकदम वेंटेज. आता मार्केट फिरून दमलेलो आहे, त्यामुळे जरा आईस्क्रीम खाऊन घेऊया. गुलकंद फ्लेवर. आमचा आता प्लॅनमध्ये चेंज आहे. मॅप्रो गार्डनला आम्ही जाणार नाही आहे, त्यामुळं जरा सारखं प्लॅनमध्ये चेंज असल्यामुळं आता डायरेक्ट आम्ही जाणार आहे. हे कुठं जाणार आहे आपण? कासपठारला जाणार आहे आता आम्ही डायरेक्ट. तुम्ही बघू शकता एकदम हिल स्टेशनला आहे मी.
आम्ही इथे एक पवनचक्की बघितलेला आहे, त्यातला एक पंखा निघून खाली पडला आहे. डेंजर विषय एकदम. बघायचं जाऊन तिथं काय नाही ह्या एरियात एवढं वारं असते की आम्हाला दुसरं विंड मिल दिसलेलं आहे तुटलेलं. याला 2च पंखे आहेत आणि हे एक पडले बघा इथं खाली. डेंजर विषय एकदम इथं. हे कुठला इलाका आहे रे ह्यो? काय माहिती. हे कास पठारला जाताना रस्ता आहे ह्यो आणि इथे एवढ्या जोरात वारा असते. ते विंड मिल लय आहेत. त्यातले आम्हाला ह्यो आता दुसरा दिसलाय त्याचा पंखा तुटल्याला. तर आम्ही आता इस्रोवरनं सायंटिस्ट मागवलेले आहेत. हे पडलंच कसं काय? काय विषय झालाय? 2 सायंटिस्ट आलेले आहेत इस्रो मधनं. काय जरा इन्फॉर्मेशन सर. जरा मटेरियल चुकीचं वापरलंय. मटेरियल चुकीचं वापरले. चेष्टा तसलंच आहे की. शेण बिन वापरलंय. आज दुसरं पण इकडे लवकर दरवाजा उघडा ये की बघा. आणि आपण आता एक्सप्लोर करायचं आहे बाद झालेलं विंडमिल. सरक सरक सरक. वारे वाढले ते पडबिडेल. चला आता आम्ही थांबलेलो आहे कास तलावला आणि ते असं दिसतंय. आणि ते थोडं आणि ते लोक आल्यात त्यांनी ड्रोन पण सोडलेले आहेत. हे बघा ड्रोन. हे चालू झालेलं आहे कास पठार आणि कास पठारमध्ये असं तुम्ही बघू शकता अशी फुलं आहेत. हे बाउंड्रीज आहे ना, इथं आज सगळं ते कास पठार आहे. तर त्या साईडला पण फुलं वेगवेगळी. ह्या साईडला पण वेगवेगळी फुलं आहेत. मेन म्हणजे हेच फुलं असतात जास्तीत जास्त. आता प्लॅन मध्ये आमचा परत एकदा चेंज झालेला आहे. कास पठार आम्ही बाहेरच्या बाहेर बघणार आहे. हे बघू शकताय तुम्ही. अचानक ट्रिप ठरवल्यामुळे प्लॅन मध्ये सारखंच चेंज होणार. हे सगळं कास पठारच आहे. तुम्ही बघू शकता हे सगळं फुलं बिलं इथं बघू शकता तुम्ही. टुरिस्ट आलेले आहेत. इथं ते गेट आहे जिथून आपल्याला एंट्री भेटणार आहे. पण आपण का आता आज जाणार नाही आहे कारण की आपल्याला लागल्यात भुका आणि लवकर जायचं आहे आपल्याला परत अंधार व्हायच्या आधी. त्यामुळे चला आता जेवायला थांबूया कुठं तर. हे आहे सातारा पूर्ण. हे असं उजेड असलं की असं दिसतं. आणि आपण लास्ट टाइम बघितलेलं ते रात्रीचं पूर्ण लाईटिंग.